महाराष्ट्र बंद विषयी कोर्टाच्या निर्णयाचा आदर राज्य सरकार करेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। ती माहिती आताच आम्हाला कळाली। कोर्टाने बंद बेकायदेशीर ठरवल्याची बातमी आम्हाला आता माहीत पडली आहे। खरं म्हणजे यापूर्वी देखील न्यायालयाने अशा प्रकारच्या बंदबाबत निर्णय घेतले होते आणि दंडही लावले होते। त्यामुळे तरीसुद्धा विरोधी पक्ष बंद करण्याचा फार आग्रह धरला होता त्यांनी, आणि या बंदमुळे सर्वसामान्य माणूसच शेवटी भरडला जातो। आणि म्हणून कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करेल, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। म्हणून कोर्टाच्या निर्णयाचं आदर आणि कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी पालन सरकार करेल। जर बंद करण्याचा प्रयत्न झाला तर कोर्टाच्या निर्णयाचं पालन आम्ही करू। कोर्टाच्या निर्णयाचं अंमलबजावणी आम्ही नेपाळमध्ये जी दुर्घटना झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यातले लोक आहेत। सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी चीफ सेक्रेटरींना सांगितलं आहे, माझी चीफ सेक्रेटरींची चर्चा झाली। चीफ सेक्रेटरींनी त्या ठिकाणी उत्तर प्रदेशच्या चीफ सेक्रेटरीशी बोलणं केलं आहे। बॉर्डरवर आपले जे यूपी उत्तर प्रदेशचे जे सगळे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची चर्चा झालेली आहे। आपली जी काही या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट रूम आहे त्याचं कोऑर्डिनेशन आपण करून दिलेलं आहे। त्यामुळे सर्व प्रकारे त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती मदत देण्याचा प्रयत्न आपला आहे। आणि उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीनं ज्या काही त्या ठिकाणी बॉडीज आहेत त्या आपल्याला महाराष्ट्रात आणण्याचा आम्ही प्रयत्न सुरू केलेला आहे। बंद बेकायदेशीर ठरवल्याची बातमी आम्हाला आता माहीत पडली आहे। खरं म्हणजे यापूर्वी देखील न्यायालयाने अशा प्रकारच्या बंदबाबत निर्णय घेतले होते आणि दंडही लावले। त्यामुळे तरीसुद्धा विरोधी पक्ष बंद करण्याचा फार आग्रह धरला होता आणि या बंदमुळे सर्वसामान्य माणूस भरडला जातो। आणि म्हणून कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करेल, एवढंच मी साहेब पण ज्या पद्धतीने बंद करण्याचा अधिकार नाही असं कोर्ट म्हणतोय। कोर्टाच्या निर्णयाचं आदर, कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी पालन सरकार करेल। जळगावमधील काही जळगावची दुर्घटना घडली आहे पालन आम्ही करू। कोर्टाच्या निर्णयाचं अंमलबजावणी आम्ही